सुस्वागतम सुस्वागतम, नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भक्ती रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी आज निसर्गरम्य अशा या डोंगरात वसलेल्या देवस्थान सालकेश्वर देवता ब्राह्मण देवाचे जे स्थान आहे या ठिकाणी आणि आज या गवळ देवाच्या या ठिकाणी आज हा कार्यक्रम आयोजित करून आमने सामने घडण्याचा रंगीत तथा संगीत मनोरंजन डबलबारीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी व स्वतः समीर नामा कदम लिंग रवानाथ प्रासादिक भजन मंडळ गाव कोकण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मला पखवासात करतायत. सुप्रसिद्ध पखवादक ओंकार दुखंडे आणि तबलासात करतायत आणि माझं भजन मंडळ मला तत्वासात करतायत ते जयदीप पाटील. त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारे आजच्या एका रात्री गोष्टीचे आमचे प्रतिस्पर्धी व श्री आदरणीय प्रमोदजी हरियाणबो यांचे पट्टशिष्य व श्री अभिषेक शिरसाट नवतरुण कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ गाव हरकुळ गुरु त्यांना पखवासात करतायत ते सुप्रसिद्ध पखवाज वादक. रुपेशजी बरोबर तबलासात करतायत ते सुप्रसिद्ध तबलावादक अभिषेक सुतार आणि त्यांचे भजन मंडळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे सचिव विलासजी वळंदूर साहेब, खजिनदार अमोल घोडे साहेब, कार्यकारिणी सन्माननीय सदानंदजी पाटेकर बुवा, महेंद्र सावंत, त्याचप्रमाणे हरिश्चंद्र मुंजाळ, सुनीलजी गायकवाड, तुकाराम सावंत, त्याचप्रमाणे या वाडीत असणारे भजनी बुवा, सन्माननीय शैलेंद्रजी गायकवाड, सन्माननीय चंद्रकांतजी बडणे आणि सन्माननीय अनंतजी गोडे बुवा यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मुंगेकर बुवा आदरणीय श्रीधरजी मुंगेकर बुवा यांचे पट्टशिष्य सन्माननीय आणि याच गावचे सुपुत्र माझ्या बाजूला बसलेले सदानंदजी गायकवाड बुवा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून या गावातील या वाडीतील वारकरी भजनी बुवा सदानंदजी पाटेकर, सन्माननीय अनिलजी पाटेकर, तुकारामजी वळंदूर, संतोषजी वळंदूर यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून त्याचप्रमाणे वाडीतील महनीय व्यक्तींमध्ये यांचा समावेश होतो ते सन्माननीय मारुती सीताराम सावंत, त्याचप्रमाणे माजी सरपंच सन्माननीय दत्तू सावंत, त्याचप्रमाणे पोलीस पाटील सन्माननीय संविधान परेश सावंत आणि मुंबईवरून आलेले समस्त वाडीतील महिला मंडळ आणि पुरुष मंडळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून या गावचे भजनी बुवा जे आज आपल्यामध्ये नाहीत ते कैलासवासी दिनकर बडवे बुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अवघ्या जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाशी नतमस्तक होऊन विद्येचं आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत श्रीलिंग रवळनाथाच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव गवादेवाची कृपा आशीर्वाद घेऊन आई महालक्ष्मीच्या चरणाशी नतमस्तक होऊन हैसरल्या जागेवाल्या नमस्कार करून कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांची कृपा आशीर्वाद घेऊन आजच्या या आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजन डबलबारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. दम बगला दम बुआंचं दम आई आगे आगे देखो होता है का. या ठिकाणी सन्माननीय सुधीरजी नकाशे साहेब उपस्थित आहेत. भाजप तालुका अध्यक्ष यांच्याकडनं 251 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. बुवांनी सुरुवातीला सांगितलं महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या 1500तला आमका काय नको बोललं नाही हो, पण गरज लागली काय त्या 1500 मागे जाता हो. घरात लाडकी बहीण आमची वहिनी तिच्याचकडे जाते ना.
त्याच्यामुळे त्यांनी सांगल्यान तुम्ही देव नको, पण तुमका देवची असतील. तुमका वाटला समीर कदम लांबसून भाव इलेलो हा बिंदास धोक लागला. तुझे कसे फाव उडवते ते बघा आता. असू देत, सुंदर असा हा कार्यक्रम आहे. दरवर्षी या ठिकाणी डबल वारीचा हा कार्यक्रमांचं आयोजन असतं. गेल्या वर्षी मला वाटतं वैभव सांगू होते, त्याच्या आदल्या वर्षी आणि गेल्या वर्षी अच्छा हा नाईकधुरी बुवानी म्हणजे होते. असे कार्यक्रम बुवा होतात. आणि ह्या वर्षी त्यांची इच्छा की समीर कदम बुवा पाहिजेत आणि अभिषेक शिरसाट बुवा या ठिकाणी पाहिजेत. त्याच्यामुळे मजा करूया. ए तू काय माझं देणे करूया ह्या दाखवू नको माका. त्याच्यामुळे बुवा मजा करूया, काय विषय नाही. सर काय सांगता की आज वादक जयदीप पाटील माझेच आहेत, कीर्तिराज जोईल माझेच आहेत. सगळ्यांका घेऊन जा. अरे माझा माझा यमाता खाजा, शेवटी या कांडक्या होतेला तुझ्या हातात. आणि अगदीच ना तर त्याच्यातलं त्या गुळ असतं ना ती पिशवी तुझ्या हातात. त्याच्यामुळे उगाच माझ्या नादाक लागणार घे लिहून. एक कांडक माझ्या हातात राहणार. असू देत, प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. कारण आज या ठिकाणी व हबप तुम्ही सारखा सारखा तो विषय चालवते. असू दे ना, ज्याच्या त्याच्या कर्माचं तो. पण आज वारकरी संप्रदायातले भजनी बुवा सुद्धा या ठिकाणी आहेत लक्षात दिला. त्यामुळे तोंड जरा आकरे कळलं. हा माझं जरा लहान पोरग्याचं आहे. हा ये बाबू ये. माझं नाही तर त्याचं तरी आहे. त्याची चेन उघडी आहे ती बंद करावा. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे. सन्माननीय सचिनजी सुतार दत्तकृपा साऊंड सर्व्हिस, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होते. आणि त्यांना ऑपरेटिंग करतायत त्या भावाचं नाव माहिती नाही, पण महिला मंडळ बसलेत. मी सांगतो घरातला जो मिक्सर आहे ना त्याका याक बटन 3 खटके खटखुट खूट. पण जो मिक्सर आहे ना त्याका बटना एका लाईनी जवळजवळ 10 ते 12 होय की ना भावा. त्या चालवताना किती डोक्यात टेन्शन असतात त्या माझ्या मित्राक माहिती. म्हणून त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता तू मिक्सर लाव की. सागप गपनीप सानिप सानी धप गपनी धप रे. या ठिकाणी साई सिद्धी भजन मंडळ अंधेरी या मंडळाचे भजनी बो या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी हे गाणे. जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया,
कोणी किती आवाज काढू देत, आपला आवाज आपण टिकवणं गरजेचं आहे. कळला? ए शिरसाट, खाली ठेवून लिहू नको, फुसात सगळा. ऐका का? ठीक आहे. परत मका सांग हकडे बघ म्हणून. जे नाही नाकार मुटको मारले तर बघितलं. ही जोडी तशी आहे, एकाची दात पुढे एकाचं नाक पुढे. बघा काढले कर काय तर कर मारा. कीर्ती हराची मुखी बोलविना, कीर्ती हराची कैवल्यदाता मनुजाकडे ना, कैवल्यदाता एकाग्रनाथ विषंगिकारी, एकाग्रनाथ विषंगिकारी, गवीन शंभो माझा कोण तारी, गवीन शंभो गवीन शंभो शंभो माझा कोण तारी, गवीन शंभो शंभो माझा कोण तारी, गवीन शंभो माझा कोण तारी, गवीन शंभो. कुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ, हरता वक्रतुंड गणपती गजानन, सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण, ग्रामदेवता श्री लिंगरवळनाथ, मुंजेश्वर, शंभू रामेश्वर, सिद्धव गांगेश्वर, सिद्धव राटेश्वर, भगवती पावनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी तुळजा भवानी आदि शिवराई सातेरी हेतुबाई महालक्ष्मी माते तुझा देव स्वामी समर्थांचा कोरसला जरा इको द्या ना. हेल 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 हेल
ठीक आहे चल. सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे. मला जास्त काय बोलले नाही, पण काय डबल बारी म्हटल्यानंतर मनोरंजन पाहिजे तर ही लोक थांबणार, कारण थंडीचे दिवस आहेत बरं ना. कारण भजनासोबत मनोरंजन, पण बुवा बोलताना सुद्धा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे बरं की नाही. कारण बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण आपण काय बोलावं, कुठे कसं बोलावं हे शिकायला अवघं आयुष्य जातं बुवा. त्यामुळे फसलेत ते. तुम्ही सांगता गुरूंचा शाप आहे, ठीक आहे, आज गुरूंना वाटलं म्हणून त्यांनी शाप दिला, कारण अति होत चाललं होतं. तुम्ही सांगितलं पाटील साहेब चुकलं तर मला सांगा, लय वेळा सांगा झाला. रुपेश साहेब चुकलं तर मला मारा, तेव्हाच मारू खरा तू सुधारला असतो तू. बुवा राहू दे, विषय काही नाही. आपल्या पदरात शेवटी बुवांची स्मारक झाली. कदम बुवा, कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, आज स्वर चिंतामणी पांचाळ बुवा यांचं स्मारक झालं. आमची स्मारक नाही होणार होतीत का? कारण आज आम्ही आमच्या बापाशीचा स्मारक बांधताना 10 विचार करतो. सिमेंटचा खर्च वाढलो, इटा भय परत त्या का पत्रे शेड घालू पाहिजे. अरे आणि तू काय सांगतो, आमच्या म्हणता पदरात म्हाळ, ते सुद्धा म्हाळ एका वड्याचे 5 तुकडे. तू सुद्धा वाडी दाखवताना झील येणार आणि म्हणणार काव काव, आणि तो भाड में जाव गेला ना कर्म. पण बुवा ते म्हाळबीळ घालण्यापेक्षा आज आम्ही हे जे नाव कमवलंय त्या झिलान एका जो घरात मोठो फोटो जरी फ्रेम बनवून लावल्यांना आणि त्या रोज अगरबत्ती घरातल्याने लावल्याने तरी आपण केलेल्या पुण्याची प्राप्ती झाली एवढा समजायचं, लक्षात घे. कारण माझी आमदार होतील, माझी सभापती होतील साहेब, माझी तालुकाध्यक्ष होतील, पण माझी बुवा कधी होणार नाही. होतीत का? माझी बुवा कधीच होणार नाही. फक्त बुवा. बु म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट माझ्यासारखं. ते काय चाय नको ते काय काविळी ते का हळदीचं पाणी. कावी झाली तुझ्या कर्मान झाली. आता माका डायबिटीस हा, माझ्या कर्मान झालं, कोणाक सांगायचा. माझ्याकडे 350 रुपये किलो साखर होई, कोणाक तर घेऊन जा. पण सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे आणि ज्याचं चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणारा समीर कदम आहे. आज ही जोडीच अशी आहे. सुरुवात आमची एकत्रच झाली. ते का रिकाम पेलं दिले ते काय सांगतो. माझं जबरदस्त फॅन हा तू मगाशी मका मिठी मारून गेला, अजून वाईट बारीक झाली. तो कसलो घनगाव तो, आणि त्याची 3 टोपी काढल्या नाही. माझी बारी ऐका नाही, कारण त्याचे केस पांढरे झालेले रोज मगाशी त्यांनीच सांगल्या तुझे पांढरे कसे झाले रे, म्हणतात तुमची बारी ऐका. म्हणजे माझी बारी ऐका नाही, कारण काय होऊ शकतं विचार करू. जाग्यावर गेलो गेलो तर काय करू. हॅलो येता ना जवळ येऊन बसला. ठीक आहे, हरकत नाही, जास्त काय बुवा बोलली नाही. भजनाला सुरुवात करूया. सुंदर भजन बुवानी केलेलं आहे. पण आज भजन म्हटल्यानंतर भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. ते भगवंताचं नामस्मरण प्रथमतः होणं गरजेचं आहे. कारण भक्ती कशी असावी बघा, भक्ती कशी असावी. वडिलांची आज्ञा ऐकली आणि आईचं मुंडकं छाटलं तो प्रभू परशुराम, बरोबर की नाही. आणि आईची आज्ञा ऐकली
आणि बापाला सुद्धा घरात येऊ दिलं नाही तो गणपती गजानन. बरोबर की नाही? आज गवळदेवाची पूजा चालू आहे इथे. गवळदेवाची पूजा आहे का? कारण बुवा त्यावेळी गुराखी लोक एकत्र एका ठिकाणी बसायचे. लक्षात येईल? गुरं सोडायची आणि फक्त आवाज दिला ना की ती गुरं एकत्र यायची. ही त्यावेळीची किमया. आता कोणाकडे घरात नाही. आता शान सारवता तर शान नाही गाव इकत होण्याचं लागतात. कारण जेनी ते काय झालं का तुझा? अरे शान सारवता झालं आता शानच नाही ना. त्याच्यामुळे लोकांनी काय केलं नाही, जेनी त्यांनी आपल्या अंगणामध्ये लादिये लावले नाही. लादिये लादिये ही परिस्थिती कलियुग आहे. कलियुगाप्रमाणे चालू आहे. स्वीट अँड शॉर्ट थंडीचे दिवस आहेत. लोकांना थंडीपासून लांब ठेवूया. आता घराकडे जातील आणि गोवाळ करतील म्हणजे झोपतीच जाऊन आम्ही मेलो भाई कर्म. हा ठीक आहे. सगप गपनी गपनी पनिसा पनिसा रे पसानी पमग रे सा. नको ये नाही. अरे मी खोटं नाही सांगतोय. तुझी पॅन्ट काढून बघलंस तर काय सांगणार. टोपी काढून बघ. अरे तुका माझ्यावर एवढं विश्वास नाही काय मित्रा. तू राधिका मसाल्यावर फिरतेस ताच बरा. माझ्यावर येवत हो. ती गाडी फिरताना हली शिरसाट मसाले याची ती. आणि ती शिरसाट मसाल्याची गाडी ह्याची. पण ह्यो मसाला कसं तयार करता माहिती? ती मध्ये मालिका लिहिली ती राधिका मसाल्यावर. तुमका माहित असते होय ना? किती करोडची प्रॉपर्टी तिची? 350 करोडची प्रॉपर्टी होय ना? त्या राधिका मसालेवालीचा आणि ह्याचा झंगाटा. ह्याची मिरची तिचा मसाला आणि ह्याची गाडी फिरतात तिच्या नावात. फक्त वर्षूनच काढ. हा
या ठिकाणी सन्माननीय बुवा श्रीधरजी मुंगेकर यांचे शिष्य सन्माननीय सदानंदजी गायकवाड या बुवांकडनं 501 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.